फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहे. तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे आणि आज वातावरण तर आणखी सुंदर झालेलं आहे. ते म्हणजे पाऊस पडायला लागलेला आहे इकडे. तर आत्तापर्यंत मागे पाऊस पडलेला आणि त्याच्यानंतर जे पाऊस बंद झालं तर खूप गरमी व्हायला लागलेली होती. पण मात्र आता आणखी पाऊस सुरू झालेला आहे. आज जवळपास आज रात्रभर पाऊस पडलेला काल आणि आज सकाळी सकाळी थोडंसं उघडलेलं आहे. जस्ट मुलांना आता स्कूलमध्ये जायच्या आधीच तो उघडला, एवढ्यानी बरं झालं, नाहीतर उल्लच व्हायची वेळ होती. तर अशा प्रकारे आता मुलांना मी वगैरे स्कूलमध्ये नेऊन दिलेलं आली आणि माझी कामं वगैरे सगळीच झालेली आहे. गाड्या भरपूर सुरू असतात, त्याच्यामुळे गाड्यांची आवाज येते आणि मी आता इथे व्हिडिओज त्याचे घेत आहे, त्याच्यामुळे अगदी समोर आहे. आता मी केलेलं आहे व्हिडिओला स्टार्ट. तर आता मला करायचं आहे ते म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवायचं आहे. तर ब्लाऊज कापूनच आहे, फक्त त्याला आपल्याला शिवायचं आहे आणि आता ते कसं शिवायचं ते वगैरे ते मी पूर्ण काय तो व्हिडिओ तर काय मी घेतलेला नाही आणि तो काही ब्लॉग बनला नाही. पण आता थोडंसं आता शिलाई वगैरे आपण मारून घेऊया, तिथनं मी व्हिडिओ स्टार्ट करणार आणि त्याच्यानंतर मग आता मला जायचं आहे बाहेर आणि मी आता बाहेर जाऊन येईल आणि त्याच्यानंतर मग बाहेरून आल्यानंतर मग मी आता कपडे वगैरे थोडेसे आहे ते शिवून घेईल. तर आत्ताच मी एक मेशोवरून ड्रेस ऑर्डर केलेला होता, तर तो ड्रेससुद्धा आलेला आहे. तर चला, तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात तर नक्की सांगत चला आणि माझी व्हिडिओ बघत चला. तर चला आता आपली झालेल्या व्हिडिओला स्टार्ट. चला, मी आता शिवत आहे कपडे. बघा बघा, मी शिवत आहे ब्लाऊज शिवत आहे शिवून झालेला आहे. थोडंसं बाकी आहे. गळा, मागचा जो गळा आहे तो गोल आहे. पट्टी आज विचार केला ब्लाऊज शिवायचा. जाने दिल क्या सोचता है पोर शाळेत गेली होती तेव्हाच म्हणजे कपडे वगैरे शिवून झाले आणि मग मुलं आली 3 वाजता शाळेतून आणि मिस्टरसुद्धा जवळपास 3, सव्वा 3, 3:30ला आले आणि त्याच्यानंतर ते बसलेलेच आहेत. तर आता पोरं म्हणत होते की भूक लागली, स्कूलमधून आले. बघा, टिफिन वगैरे सगळ्या तशाच ठेवलेल्या आहेत, त्यासुद्धा उचलून ठेवल्या. तिघांच्या 3 टिफिन आहेत. आता मला जस्ट ते असतात तोपर्यंत काहीच जमत नाही. ते ड्युटीवर किंवा मुलं शाळेत गेली तर मग आता मी कपडे शिवायचे असो किंवा जे आपले वेळेचे काम असतात ते करते. कारण बघा, आल्यानंतर मग असे काम असतात. आता ते एक म्हणत होते मला शेवया बनवून पाहिजे, दुसरं पास्ता बनवून पाहिजे, अशा प्रकारे चालतं. तर मग आता मी 3:30 जवळपास पास्ता शेवया बनवलेल्या. या घरच्या शेवया आहेत आणि शेवया बनवल्या तिखटवाल्या आणि मग आम्ही सगळ्यांनी खाल्ल्या. जवळपास 4 वाजलेले होते, कारण मुलं तशी 9 वाजता स्कूलमध्ये जातात, 3 वाजेपर्यंत येतात, पण 3, 3:30 होऊन जातात त्यांना आणि मग खरंच भूक लागते. तर आयू जस्ट आलेला आणि येऊन तो खात आहे, सोबतच टी व्ही बघत आहे. त्याच्यानंतर मग थोडीशी सायंकाळ झाली, म्हणजे जवळपास 6ची वगैरे वेळ असेल आणि एवढं आभाळ झालेलं होतं आणि खूप असं वीज वगैरे खूप अशा कडाडत होत्या, म्हणजे खूप. आणि आम्हाला जायचं होतं
बाहेर, म्हणजे यांचे कपडे बाहेर प्रेसला टाकलेले होते, ते प्रेसचे कपडे घ्यायचे होते आणि सोबतच मला माझ्या आईच्या घरी जायचं होतं. तर जाताना इतकं सुंदर इथे ग्राउंड पडतं आणि त्या ग्राउंडमध्ये मुलं पावसाची वाट पाहत होती, कशाची माहीत नाही. खूप मुलं तिथे जमा होऊन होती. तिथे क्रिकेटसुद्धा खेळतात. पण बघा हा रोड एवढा सुंदर दिसत आहे. आता यांनी थांबले आहेत प्रेसचे कपडे घ्यायला. हे काका जे आहेत ते प्रेस करून, म्हणजे आमचे कपडे नेहमीच तिथेच जातात प्रेसला. ते प्रेसचे कपडे यांनी नेऊन ठेवतात. आईच्या घराकडे जाताना अगदी आम्हाला पडतं ते, म्हणजे सोपी होऊन जातं. आधी प्रेसचे कपडे घ्यायचे आणि मग घरी यायचं. त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. पाऊस येणार म्हणून लवकरच घरी आलेलो. आणि घरी आल्यानंतर बघा इकडे आम्ही पार्किंगच्या, म्हणजे आमच्याकडे जे अपार्टमेंट आहे त्या अपार्टमेंटच्या वरती टेरेसवर आहे. आणि वरतून इथे एवढे सुंदर बगडे वगैरे असतात. त्या झाडावर तुम्हाला पांढरे पांढरे दिसत असेल तर ते बगडे दिसतात. आणि सोबत हा पुलिया, तर हा पुलिया तर अगदी असा दिसत होता की खूप सुंदर, म्हणजे निळं आभाळ आणि त्यातून तो पुलिया, म्हणजे असं वाटत होतं जणू काही आपण एखाद्या काश्मीरमध्ये किंवा कुठेतरी जाऊन आहोत अशा प्रकारे. आणि खरंच खूप सुंदर दिसत होतं ते दृश्य. म्हणजे वाटतच नव्हतं की आम्ही चंद्रपूरला राहतो. म्हणजे खूप सुंदर वाटत होतं. तो बघा तो पुलिया आणि ते निळं आभाळ त्याला लागलेलं वाटतं, म्हणजे असं वाटत होतं. आणि खूप गार वारा येत होता. आणि त्याचबरोबर सायंकाळ, हलकीशी सायंकाळ झालेली होती आणि मला स्वयंपाक वगैरे करायचा होता, पण वेळ होता. तर मग म्हटलं चला आता आपण याच्याबरोबर आता व्हिडिओ एंड इथूनच करूया. तर आहे आता वाजले जवळपास 7 वाजून गेले आहेत आणि आम्ही आहोत इकडे पार्क अपार्टमेंटच्या वरती. आणि खूप सुंदर बाग मागे बघा, आमच्याकडे राम सेतू जो पुलिया आहे तो दिसत आहे अगदी वरतून. खूप सुंदर दिसत आहे आणि निळक्षार आभाळ बघा किती सुंदर दिसत आहे. फोटो येईल इतकं सुंदर. आणि इथे आहे आम्ही वरती. तर आम्ही आहोत दोघंही फिरत. एक मिनिट मला दाखवते. खूप सुंदर वाटत आहे इथं. इथे मिस्टरसुद्धा खाली वगैरे बघत होते आणि खरंच खूप छान दिसत होतं. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. आवडेल तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करायला विसरू नका. तर बाय फ्रेंड्स, भेटू आपण छानशा ब्लॉगबरोबर. बाय.